सर, आता तुम्ही म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटबद्दल बोललात आणि आता भारतामध्ये ॲप्सचा जमाना आहे. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट खूप सारे ऑप्शन्स आहे, तर त्या ॲपमधनं होतं. तर आता मला वाटलं एखादा ॲप डाउनलोड करून मी म्युच्युअल फंड ॲप थ्रू इन्व्हेस्टमेंट करावी का? खूप छान प्रश्न आहे हा. काय झालेलं आहे, सध्या अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेले आहेत आणि सहज आपण एस-आय-पी गुंतवणूक करू शकतो. एक ही चांगली पण बाजू आहे, पण दुसरी त्याची जी अडचणीची बाजू आहे, मध्यंतरी माझ्याकडे एक, मी ॲपचं नाव घेत नाही आहे, ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करणाऱ्या व्यक्तीची पत्नी माझ्याकडे आली. काय झालं की त्याला हार्ट अटॅक आला आणि त्या ऑनलाईन ॲपद्वारे त्यांनी गुंतवणूक केलेली होती आणि त्याच्या मोबाईलचा पासवर्डसुद्धा त्याच्या बायकोला माहीत नव्हता आणि तो मोबाईल अद्यापही ओपन झालेला नाही आहे. मग त्यांनी शेवटी ॲडवायझर म्हणून आमच्याकडे आले की सर तुम्ही मार्गदर्शन करा की काय करायला पाहिजे म्हणून. मग त्या प्लॅटफॉर्मला मी मेल केले, त्यांच्याकडून ते डॉक्युमेंट्स काय हवेत ते डॉक्युमेंट्स बोलवून घेतले. इतके सगळे क्रिटिकल डॉक्युमेंट्स आहेत, ते सगळे कम्प्लिशनचं काम आत्ता या क्षणी चालू आहे माझ्या ऑफिसमध्ये. तर ह्या ज्या अडचणी आहेत ना, ह्या अडचणी हा झाला एक भाग. दुसरा भाग, जर म्युच्युअल फंडांचा तुमचा अभ्यास काय, एका व्यक्तीचा मला फोन आला आणि तो म्हटला सर मला लमसम 10 लाख रुपये गुंतवणूक करायची आहे, तर तुम्ही कोणता फंड सजेस्ट कराल. असा जेव्हा फोन येतो ना, तेव्हा मला माहीत असतं यांनी गुगल दादाचं मार्गदर्शन घेतलेलं आहे. तर मी म्हटलं तुम्ही गुगल दादाचं मार्गदर्शन घेतलेलं दिसतं आहे. तो थोडासा गडबडला. तसं काही नाही सर, मी तुमच्याकडेच येणार आहे. म्हटलं माझ्याकडे नाही आलात तरी काय अडचण नाही आहे. आणि मग मी अगदी प्रामाणिकपणे सांगत असतो, मी काही फंडांची नावं सुचवली. तर त्याचा पुढचा प्रश्न असा होता की सर तुम्ही म्हणजे IT कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणारा जो फंड आहे, त्यावेळेस IT खूप फॉर्ममध्ये होतं आणि IT फॉर्ममध्ये असल्यामुळे ना पहिल्या 5मध्ये ते फंड दिसत होते. सर तुम्ही हा फंड मला तुम्ही सांगितलं नाही, सजेस्ट केला नाही, का बरं. तर मी त्यांना म्हटलं की त्या फंडामध्ये तुम्ही गुंतवणूक करू नका, तुमचं नुकसान होईल. तो म्हणे कसं होईल. म्हटलं त्यासाठी मीटिंग करावी लागेल. मग तो मीटिंगला काही आला नाही आणि नंतर एक सर्वसाधारणपणे वर्षानंतर माझ्याकडे तो व्यक्ती आला आणि त्यांनी मला सांगितलं की सर लाखाचे 12,000 रुपये झालेले आहेत. तर मग आता एक लक्षात घ्या की सेक्टोरल फंड होता तो. त्या सेक्टरवर जर काही डॉलरच्या समजा दराचे परिणाम असतील किंवा जागतिक परिणाम असतील, एखाद्या सेक्टरमध्ये स्लो डाऊन येऊ शकतं, त्याचे परिणाम असतील, तर ते सेक्टर खूप खाली गेलं आणि त्याचे लाखाचे 12,000 जेव्हा झाले तेव्हा तो माझ्याकडे आला आणि सर माझी चूक झाली, त्यावेळेस तुमचं ऐकलं नाही, मग आता तुम्ही मार्गदर्शन करा. तर ऑनलाईनमध्ये तुम्ही गुगलचं मार्गदर्शन घेतात, तुम्ही तज्ज्ञ नाही आहेत. एक लक्षात घ्या की समजा एखादा क्रिटिकल आजार झाला तर तुम्ही काय मेडिकलमध्ये जाऊन किंवा ऑनलाईन ह्या आजारावर कोणते गोळ्या औषध आहे ते पाहून मेडिकलमधून तुम्ही घेणं जसं चुकीचं आहे, तसं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करणं चुकीचं आहे. समजा आपल्या इस्टेट असतात, जमीन जुमला, बंगलो, कंपनी किंवा काय कार्यालय, त्याच्याबाबतही समजा आपण म्हणूयात की आपल्या परिवारामध्ये काही भांडणं झाली, भाऊबंदकी वगैरे असेल, त्याच्यामध्ये भांडणं झाली आणि आत्ता आपली इस्टेट आहे ना सगळी जाईल बाबा दुसऱ्याला, अशी भीती निर्माण झाली, तर तुम्ही काय कराल की तुम्ही एखादा तज्ज्ञ वकील पाहाल. विक्रम, तुम्ही अशा पद्धतीनं त्यावेळेस विचार कराल की तो तज्ज्ञ वकील, त्याचा अनुभव किती आहे, त्याने आत्तापर्यंत किती केसेस हँडल झालेला आहे, त्याचा सक्सेस रेशो काय आहे. तर म्हणून आहे ना, तुम्हाला ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक करताना म्युच्युअल फंडाच्या काय गोष्टी माहिती आहेत. तुम्हाला शार्प रेशो माहिती आहेत का, म्युच्युअल फंडाचा शार्प रेशो किती असावा, स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे, अल्फा काय आहे, बीटा काय आहे, ओव्हरलॅपिंग काय होतं आहे. तुम्ही तुमचा फंड त्याच्या बेंचमार्कला बीट करून अल्फा क्रिएट करतोय का, ह्या खूप टेक्निकल गोष्टी आहेत. तुम्ही जर तज्ज्ञ नसाल तर ॲक्सिडेंट होण्याचे म्हणजे प्रमाण मोठं असू शकतं. म्हणून तुम्ही जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे त्या प्लॅटफॉर्मपेक्षा तुमच्या जीवनामध्ये एक सल्लागार असण्याची गरज आहे. मी नेहमी सांगत असतो जीवनात सल्लागार का असावा. महाभारताचं एक उदाहरण आहे. मी जर एखाद्या ग्रामीण भागातल्या व्यक्तीला जर प्रश्न विचारला की कौरव पांडवांच्या युद्धामध्ये पांडवच का जिंकले, तर ग्रामीण भागातले श्रद्धाळू माणसं काय म्हणतात की नाही, पांडवांची बाजू आहे ना सत्तेची होती म्हणून ते जिंकले. काही अंशी समजा आपण त्यांना सहमत होऊ, परंतु मी सहमत नाही आहे. मला असं वाटतं की श्रीकृष्ण हा ॲडवायझर होता पांडवांचा. तो जर कौरवांचा असता तर कौरव जिंकले असते आणि मग इतिहास वेगळा, भगवद्गीता वेगळी लिहिली गेली असती. त्यामध्ये त्या इतिहासात लिहिलं गेलं असतं
की कौरवांची बाजू सत्य होती म्हणून कौरव जिंकले असं लोक पण बोलले असते. दॅट इज वाय सल्लागार मस्ट. सल्लागार नसेल तर जीवनामध्ये आपण यशस्वी होऊ शकत नाही असं माझं मत आहे.